नमस्कार मित्रांनो, एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेची आपण तयारी करत आहोत. तर यामध्ये अनेक विषयांच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स आहेत. ते प्रॉब्लेम्स सॉल्व करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना ह्या बोर्ड परीक्षेत मार्गदर्शन करण्यासाठी आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत. अर्थशास्त्र या विषयाच्या एकूण 5 प्रकरणांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अपलोड केलेले आहेत. त्या प्रकरणांचा अभ्यास आपला झाला असेल तर नेक्स्ट पुढचे 5 प्रकरणांचे देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन लवकरच अपलोड केले जाणार आहेत. मित्रांनो, यानंतर आपण इंग्रजी विषयाच्याही अभ्यासाला सुरुवात केली. सेकंड नंबरचा सगळ्यात हार्ड जो काही विषय आहे तो इंग्रजी आहे. तर इंग्रजीत पास होण्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड करतो आहे, काम करतो आहे. इंग्रजी विषयाच्या बोर्ड परीक्षेत तुम्हाला फिक्स मार्क मिळून देणारे असे कोणते प्रश्न आहेत की ज्याचा अभ्यास आपल्याला करता येऊ शकतो, सहज कोणताही विद्यार्थी त्या घटकाचा अभ्यास करून इंग्रजीत मार्क मिळू शकेल. तर असे कोणते प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवरती आपण काम करणार आहोत आणि त्यावरतीच आपण विचार करणार. तर चला मित्रांनो, या विषयाच्या संदर्भात फिक्स मार्क मिळून देणारा आणखी एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे व्याकरणाचा. व्याकरणातला मी सर्वात प्रथम व्हिडिओ अपलोड केला होता मॉडेल ॲक्झिलरीवरती. कारण मॉडेलचं एखादं वाक्य जर आलं तर तो फार सोपा घटक आहे. एखादा चार्ट आहे, तो पार्ट असेल तुमचा मॉडेलचा, कशासाठी ते मॉडेल वापरलं जातं आहे ह्या घटकाविषयीचा, ते जर पाठ केलं तर तुमचा मॉडेलचं कोणतंही वाक्य उद्या तुम्ही सहज सोडू शकणार होता. त्यानंतर दुसरा आपण ग्रामरमध्ये विचार केला, अभ्यास केला, त्याचेही एक 5-6 व्हिडिओ आपण अपलोड केले. ते होते टेन्सवरती आधारित. आणि जर टेन्स चांगल्या पद्धतीने शिकायचे असतील तर ऑलरेडी आपण एक सिरीज त्याची बनवलेली होती टेन्सवरती, सगळी उदाहरणं वगैरे घेऊन त्याच्यामध्ये समजून सांगितलेलं होतं. आता 12वी बोर्डाच्या दृष्टीने तुम्हाला कशा पद्धतीने टेन्स अभ्यासायचे याची व्हिडिओ 5-6 मी अपलोड केलेत. आणि शेवटचा आत्ता जो आपण काल परवा अपलोड केलेला आहे तो अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये एका व्हिडिओमध्ये सगळे टेन्स तुम्हाला ओळखायला शिकवलेत आणि त्याचे उत्तरही काढायला शिकवलेले आहेत. बोर्डाला पण कशी विधानं येतात ते पण त्यामध्ये आपण सांगितलेले आहे. तसाच आणखी एक दुसरा प्रकार आहे चेंज द व्हॉइस. ह्याच्यावर पण वाक्य बऱ्याच वेळेला विचारलं जातं. तर आणि सोपा पार्ट आहे. याचेही आपण एक 5 सूत्र पाठ करून ठेवली तर मला वाटतं बोर्ड परीक्षेत जर या ग्रामरच्या घटकावरती क्वेश्चन आला तर त्याचाही एक फिक्स मार्क तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे चेंज द व्हॉइस हा एक ग्रामरचा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आपण अपलोड करतो. मित्रांनो, आपण यूट्यूबवरती जे काही सगळे व्हिडिओ अपलोड करतो आहे आणि भविष्यात इतरही विषयांचे इम्पॉर्टंट क्वेश्चन अपलोड करणार आहेत. हे सगळे क्वेश्चन जर आपल्याला आवश्यक असतील, पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलेला व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा. जो आवडला असेल तो शेअर करा जेणेकरून त्यांनाही बोर्ड परीक्षेत याची मदत होईल. चला तर मग सुरू करूयात चेंज द व्हॉइस. मित्रांनो, चेंज द व्हॉइसमध्ये 2 प्रकारचे व्हॉइस असतात. एक असतं ॲक्टिव्ह व्हॉइस, त्याला मराठीत कर्तरी प्रयोग असं नाव आहे. आता हा ॲक्टिव्ह व्हॉइस काय असतो, कारण चेंज द व्हॉइस बदलायचं आहे आपल्याला. त्याच्यातला पहिला ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. ॲक्टिव्ह व्हॉइस कशाला म्हटलं जातं, तर ज्या वाक्याची सुरुवात कर्त्याने होते व त्याच्या लिंगवचनानुसार म्हणजे त्याला अनुसरून क्रियापदामध्ये बदल केले जातात, तेव्हा त्या वाक्यांना आपण कर्तरी प्रयोग म्हणतो. कारण कर्ता आलाय म्हणून कर्त्याप्रमाणे त्या वाक्याचे सगळे बदल केलेले असतात, तर तो कर्तरी प्रयोग मानला जातो. उदाहरण पाहूयात आपण एखादं. प्रणव हॅज रिटन अ लेटर. या वाक्यामध्ये मराठीत आपण पाहूयात हे वाक्य. प्रणवने पत्र लिहिलेले आहे. हॅज आले म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे. टेन्स आपण अभ्यासला होता. हॅव, हॅज आणि क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे परफेक्ट टेन्स, काम पूर्ण झालेलं आहे. प्रणवने पत्र लिहिलेले आहे. आता या वाक्यामध्ये
वाक्याच्या सुरुवातीला प्रणव आला आहे आणि हा प्रणव कोण आहे? वाक्यातला कर्ता आहे. कशावरून कळतं आपल्याला कर्ता आहे? वाक्यात क्रियापद आहे लिहिणे आणि ते लिहिण्याचं काम कोण करतं आहे? प्रणव. काय लिहितो आहे? लेटर लिहितो आहे. तर ते लेटर लिहिण्याचं काम जो करतो तो कर्ता आणि त्याच्या नावाने वाक्याची सुरुवात जर झाली तर ते वाक्य ॲक्टिव्ह व्हायचं असतं. असा एक व्हॉइस असतो. आणि सेकंड दुसरा व्हॉइस आहे पॅसिव्ह व्हॉइस. त्याला म्हटलं जातं कर्मणी प्रयोग. जसं ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये वाक्याची सुरुवात कर्त्याने झाली तसे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये ज्या वाक्याची सुरुवात कर्माने होते व त्या कर्माच्या लिंगवचनानुसार किंवा त्याला अनुसरून वाक्यातील क्रियापद किंवा जे काही घटक आहे ते बदलले जातात तेव्हा त्या वाक्याला कर्मणी प्रयोग म्हटलं जातं. वाक्यातले सहाय्यकारी क्रियापद ही कर्मानुसार बदलली जातात आणि कर्म आधी आलेलं असतं वाक्याच्या सुरुवातीला, तेव्हा तो कर्मणी प्रयोग. उदाहरणार्थ मगाशी पाहिलेलंच वाक्य होतं, सेम तेच वाक्य आहे. अ लेटर हॅज बीन रिटन बाय प्रणव. म्हणजे काय झालं मराठीत? पत्र प्रणवकडून लिहिले गेले आहे. पत्र प्रणवकडून लिहिले गेलेले आहे. वाक्याचा अर्थ बदललेला नाही आहे. त्याच वाक्याचा अर्थ जागेवर ठेवून वाक्य मात्र वेगळ्या पद्धतीनं आपण लिहिलं तेव्हा हा व्हॉइस बदलतो. या वाक्यामध्ये सुरुवातीला पत्र हे शब्द आला आहे आणि तो आहे वाक्यातला कर्म. त्या कर्माने वाक्याची सुरुवात झालेली आहे अ लेटरने, तेव्हा त्याला कर्मणी प्रयोग म्हणतात. म्हणजे मित्रांनो दोनच प्रयोग इंग्रजीमध्ये असतात. एक असतो ॲक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरा असतो पॅसिव्ह व्हॉइस. हे जे दोन व्हॉइस आहेत ते ओळखायला पण सोपे असतात. जेव्हा कर्त्याने वाक्याची सुरुवात सब्जेक्ट सुरुवातीला येऊन नंतर हेल्पिंग वर्ब अशी रचना वाक्याची असते ते ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य असतं आणि सब्जेक्टप्रमाणे हेल्पिंग वर्ब आणि वर्ब बदलू शकतात तर ते वाक्य ॲक्टिव्हचं. आणि पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात ऑब्जेक्ट सुरुवातीला येतो आणि त्या ऑब्जेक्टप्रमाणे हेल्पिंग वर्बमध्ये बदल होतात. कर्माप्रमाणे वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद बदलतं तेव्हा ते पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. अशा प्रकारे दोन व्हॉइस इंग्रजीमध्ये आहेत आणि हे दोन्ही व्हॉइस वाक्याच्या अर्थ न बदलता वाक्य वेगळ्या पद्धतीने लिहून किंवा बोलून हे दोन व्हॉइस तयार होतात. कर्माने जर वाक्याची सुरुवात केली तर कर्मणी, कर्त्याने वाक्याची सुरुवात झाली तर कर्तरी, असे दोन प्रयोग आहेत. तर आपल्याला परीक्षेला कुठला तरी एक प्रयोग दिला जातो, सांगत नाहीत आपल्याला कोणता दिला आहे. ॲक्टिव्हचा दिला तर तुम्हाला वाक्य पॅसिव्हचं करावं लागेल कारण चेंज करा म्हटले व्हॉइस, आणि पॅसिव्हचं दिलं तर ॲक्टिव्हचं करावं लागेल. मग मित्रांनो जवळपास 98% वाक्य ही ॲक्टिव्हची देतात आणि त्याचं पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगतात. ॲक्टिव्ह देतात त्याचा पॅसिव्ह व्हॉइस करायला सांगतात. मग आपण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करायला शिकूयात. त्याच्या अगदी उलट केलं की पॅसिव्हमधून ॲक्टिव्हमध्ये जातं वाक्य. तर मित्रांनो यामध्ये आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य कशा प्रकारे असतं त्याचं सूत्र पाहूयात. म्हणजे तुम्हाला दिलेलं वाक्य ॲक्टिव्हचं आहे की पॅसिव्हचं ओळखता येईल. जेव्हा वाक्याची सुरुवात कर्त्याने होते त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद येतं, सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापद, त्यानंतर कर्म आणि त्यानंतर जर उरलेला भाग असेल अजून एक्स्ट्राचा तर तो येत असेल तर त्या वाक्याला म्हणायचं ॲक्टिव्ह व्हॉइस. सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस अदर पार्ट अशी रचना ज्या वाक्याची असते ते वाक्य ॲक्टिव्ह व्हॉइसचं असतं. कारण आपल्याला ओळखायला लागेल ना वाक्य ॲक्टिव्हचं दिलं की पॅसिव्हचं, मग चेंज करायला लागेल. तर ओळखायला कसं आहे, कर्त्याने सुरुवात आहे, सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे, ऑब्जेक्ट आहे, अदर पार्ट आहे, ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य.
आणि पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य दिलं असेल तर ते कसं असणार आहे तेही तुम्हाला माहिती पाहिजे. तर मित्रांनो, त्याचं सूत्र आहे कर्म प्लस सहाय्यकारी क्रियापद प्लस क्रियापदाचे तिसरे रूप प्लस उरलेला भाग प्लस बाय प्लस कर्ता. आता पॅसिव्ह व्हॉइसची रचना पहा, खूप वेगळी रचना आहे, नॉर्मल आपल्या वाक्यांप्रमाणे नाही. म्हणजे सुरुवातीला कर्म येतं, मग दिलेल्या वाक्यातला सुरुवातीचा शब्द कर्म आहे की नाही हे तुम्हाला ओळखावं लागेल. पण ते कर्माचा एवढा अवघड पार्ट ओळखण्यापेक्षा सोपा पर्याय असतो की सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे का, जर असेल तर तिथं तुम्हाला लगेच पॅसिव्ह व्हॉइस कळतो. किंवा सगळ्यात बेस्ट आणि सोपा पर्याय पॅसिव्ह व्हॉइस ओळखण्याचा, वाक्यात बाय आलेला आहे का, बी वाय, शेवटी पहा उर्वरित भागानंतर बाय दिसतो आपल्याला, तो बाय आलेला आहे का, आणि बाय नंतर कर्ता दिसतोय का एखादा, तो पहा. जर अशी वाक्यरचनेत बाय आणि शेवटी एखादा कर्ता दिसला तर ते पॅसिव्हचं वाक्य आहे. हे सहज ओळखायची खूण आहे. ज्याच्यात बाय आलेला आहे मग ते पॅसिव्हचं वाक्य आहे असं जवळपास 90% कळतं. आणि त्याची रचना अशी आहे का, सहाय्यकारी क्रियापदानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, तर 100% ते वाक्य पॅसिव्ह व्हायचं. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना कळत नाही की सब्जेक्ट कुठं आहे, हेल्पिंग वर्ब कोणतं, क्रियापद कोणतं, त्याचं कोणतं रूप माहीत नाही, एवढे सगळे जर प्रॉब्लेम तुम्हाला असतील तर सगळ्यात बेस्ट काय, वाक्यात बाय आहे का शोधा. बाय असेल तर पॅसिव्हचं, बाय नसेल तर ॲक्टिव्हचं. पण त्याची पूर्ण रचना तुम्हाला ही पाठ करून घ्यावी लागेल. ह्या दोन रचना जर वाक्यांच्या पाठ असतील तर तुम्हाला ॲक्टिव्हचं पॅसिव्ह आणि पॅसिव्हचं ॲक्टिव्ह करायला सोपं जाईल. तर मित्रांनो, आज आपण ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह हे दोन व्हॉइस पाहिले. ॲक्टिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतो, पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे काय असतो हेही पाहिलं. त्याची उदाहरणंही मी सांगितली. वाक्याचे अर्थ बदलत नाहीत, फक्त तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने ते बोलता येतं वाक्य, तर दोन्ही पद्धतीने तुम्हाला बोलता यावं यासाठी हे प्रकार शिकवले जातात. आता प्रत्यक्षात दिलेल्या वाक्याचा आपल्याला ॲक्टिव्हचा पॅसिव्ह, पॅसिव्हचा ॲक्टिव्ह करायचा आहे. पण वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे असतात, त्या प्रकारानुसार ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये, पॅसिव्हमधून ॲक्टिव्हमध्ये करताना नियम बदलले जातात. तर जनरल आपण ॲक्टिव्हचा पॅसिव्ह व्हॉइस कसा केला जातो, मी सांगितलं 98% ॲक्टिव्हमधूनच पॅसिव्ह करायला येतो. 1-2% फक्त पॅसिव्हमधून ॲक्टिव्ह होईल, उलट होईल. पण ॲक्टिव्हचा पॅसिव्हच बऱ्याच वेळेला विचारला जातो. तर ते ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना त्याचे काही नियम आहेत, रूल आहेत. ते रूल पण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहून घेऊयात आणि पुढच्या प्रकारात डायरेक्ट आपण सोडवायला सुरुवात करूयात वाक्य. त्याचे थोडीशी उदाहरणं पाहूयात आणि मग तुम्हाला परीक्षेत आलेल्या प्रश्नांची उत्तरं कशी शोधायची हेही अभ्यासायचे. तर पहा, ॲक्टिव्हचा पॅसिव्ह करताना शेवटी जे किंवा वाक्याच्या मध्ये कुठेतरी कर्म आलेलं असतं, त्या कर्माने वाक्याची सुरुवात करणे म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस होईल, ऑब्जेक्टने सुरुवात करणं. मग कर्म जेव्हा तुम्ही लिहिताना, ते कर्म लिहिताना जर एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तर प्रॉब्लेम येत नाही. पण कर्म जर सर्वनामाची द्वितीया असेल, द्वितीया आलेले असतील, तर ते द्वितीया आहे तशाच्या तशा उचलून वाक्याच्या सुरुवातीला लिहिता येत नाहीत. तर त्या द्वितीयेचं सर्वनाम करून लिहावं लागतं, कारण वाक्याच्या सुरुवातीला सर्वनामं लिहिली जातात, द्वितीया लिहित नाहीत आपण सुरुवातीला. द्वितीया कुठं लिहिल्या जातात, वाक्याच्या मध्यभागी किंवा वाक्याच्या शेवटी येऊ शकतात द्वितीया. मग कर्म असल्याने ते ऑलरेडी द्वितीयेच्या स्वरूपात वाक्याच्या मध्ये किंवा शेवटी तुम्हाला दिसतं ॲक्टिव्हच्या. आता पॅसिव्ह करताना ते पहिल्यांदा लिहायचं आहे, तर पहिल्यांदा लिहिताना त्याचं सर्वनाम करून लिहायला लागेल. प्रत्यक्ष उदाहरण आल्यावरती कळेल तुम्हाला. दुसरं आहे, वाक्य जर वर्तमान काळी असेल तर कर्मावरून वर्तमान काळातील सहाय्यकारी क्रियापद लिहायचं, कारण कर्माने सुरुवात झालेली वाक्याची. तर कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे सांगितलं ना, सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापद बदलतात. तर इथं वाक्य कोणत्या काळातलं आहे त्या काळानुसार त्या पद्धतीची सहाय्यकारी क्रियापदं तुम्हाला वापरावी लागतात. आणि वाक्य भूतकाळी असेल तर कर्मानुसारच हेल्पिंग वर्ब भूतकाळातलं वापरावं लागेल. जसं वॉज वेर हे भूतकाळातले आहे, तर
अशी जी काही हेल्पिंग वर्ब आहेत ती हेल्पिंग वर्ब जे भूतकाळांसाठी तयार केलेली आहेत ते तुम्हाला वापरावे लागतील. उदाहरणार्थ हॅड पण भूतकाळासाठी आहे, तेही तुम्हाला वापरता येतं. हा एक महत्त्वाचा पार्ट आहे. हेल्पिंग वर्ब आपल्याला वापरताना काळ कुठल्याही वाक्याचा त्यानुसार त्या काळातलं वापरावं लागेल. आणि चौथा एक नियम लक्षात ठेवा, ॲक्टिवमधून पॅशिव करताना सुरुवातीचा जो ॲक्टिवमध्ये करता वाक्याच्या सुरुवातीला होता तो आता पॅशिवच्या वाक्यात बाय वापरून बायच्या नंतर लिहायचा असतो. मग एखाद्या व्यक्तीचं नाव जसं आता आधीच्या वाक्य आपण पाहिलं त्याच्यामध्ये प्रणव हा सब्जेक्ट होता, करता होता, तर तो बाय प्रणव असं आलेलं होतं, बाय नंतर प्रणव शब्द वापरला होता. पण जर वाक्याच्या सुरुवातीलाच सर्वनाम आलेलं असेल, करता म्हणून सर्वनाम असेल, तर ते सर्वनाम आपण वाक्यात बायच्या नंतर लिहिणार आहे. मग सर्वनामाचा नियम आहे की वाक्याच्या सुरुवातीला आल्यानंतरच ते सर्वनाम म्हणून लिहिता येतं. पण वाक्याच्या शेवटी जर ते घेऊन गेलो आपण, वाक्याच्या मध्ये जर घेऊन गेलो तर त्या सर्वनामाची द्वितीया करून लिहावी लागते. करता जरी असेल तरी त्याची सर्वनाम म्हणून तो आला असेल तर त्या सर्वनामाची द्वितीया करायची असते. मग आता सर्वनामं कोणकोणती आणि त्यांच्या द्वितीया कोणत्या हे पाठ असावं लागतं. तर ते मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहेच आहे. पुन्हा एकदा पाहिजे तर आपण त्याचं चार्ट पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासूयात आणि मग चेंज द व्हॉइसच्या प्रत्यक्ष सूत्रांना सुरुवात करूयात. हे सूत्र पाठ करा आणि बोर्ड परीक्षेत 1 मार्क मिळवा. तर मित्रांनो, चेंज द व्हॉइस तुम्हाला समजला आहे का? मी सांगितलेल्या घटकांनुसार चेंज द व्हॉइस लक्षात आलं आहे का? कमेंटमध्ये जरूर लिहा. आणि याच्या आधी आपण अपलोड केलेला जो व्हिडिओ होता टेन्सचा, तो कसा वाटला? त्याच्यातून टेन्स समजले का? अजून तुमच्या मनामध्ये टेन्सचे काही प्रश्न आहेत का? ते कमेंटमध्ये विचारा. त्याच्यावरती लागलं तर आपण पुन्हा एकदा एखादा व्हिडिओ बनवून तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. चला तुम्ही मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.